नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पितृपक्षात सून किंवा मुलगी पिंडदान करू शकते का? वेद पुराणामधील नियम परवानगी देतात का? सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पितृपक्षाच्या काळातच पितराचे पिंडदान केले जातं. पिंड विशेषतः मृत पूर्वजाच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केले जातं. सध्या पितृपक्ष सुरू आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपंधरवडा सुरू राहणार आहे. पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांना विविध प्रकारे प्रश्न असतात. यातील एक प्रश्न असा आहे की पितृपक्षात सून आणि मुलगी पिंडदान करू शकते का की नाही. पितृपक्षाच्या काळातच पितरांचे पिंडदान केलं जातं. पिंड विशेषतः मृत पूर्वजाच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापासून चालू असतो. या काळात हिंदू कुटुंब त्यांच्या पूर्वजाचे स्मरण करतात आणि त्यांना श्राद्ध करतात. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. पितृपक्षात केलेले दिवंगत आत्म्याचे पिंडदान त्यांना मोक्षाच्या दिशेने घेऊन जातं. पिंडदान हे सहसा पुत्राद्वारे केलं जातं. मान्यतानुसार केवळ मुलगाच त्यांच्या वडिलाचे आणि पूर्वजाच्या आत्म्यांना शांती प्रदान करू शकतो. पण अनेक जणांच्या मनात प्रश्न येतो की मुलगी किंवा सून पिंडदान करू शकते का? विद्वानांच्या म्हणण्यानुसार सून आणि मुलगी देखील पिंडदान करू शकते. अनेक कुटुंबाची अशी आहेत की त्यांच्या घरात मुलगा नसतो. त्यामुळे अशा वेळी सून किंवा मुलगी पिंडदान करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळते. असं मानलं जातं की मुलगा नसेल व त्या घरातील सून किंवा मुलगी त्यांच्या पूर्वजांप्रती श्रद्धा व्यक्त करू शकते. पुराणांनुसार जर कुटुंबात मुलगा नसेल तर सून किंवा मुलगी पिंडदान करण्याचा अधिकार आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की जी स्त्री पिंडदान करणार आहे त्या दरम्यान तिच्या पतीचं तिच्यासोबत असणं आवश्यक आहे. म्हणूनच जर तुम्ही सून किंवा मुलगी असाल किंवा पूर्वजांना श्रद्धांजली व्हायची असेल तर पितृपक्ष तुमच्यासाठी योग्य प्रसंग आहे. पितृपक्षाच्या काळात मृत नातेवाईकांना पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर भूतापासून संरक्षण करण्यासाठी पितृतर्पण करणं आवश्यक आहे. पितृपक्षात पितरांना केलेले नैवेद्य त्यांना मुक्त करतो आणि भूतविश्वातून मुक्त होतो असं म्हणतात. पितराचे पिंडदान केले जात नाही तर पितराचा आत्मा दुःखी आणि असमाधानी राहतात असं